नमस्कार मैत्रिणींना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आजचा जो दिवस आहे तो तुमचा स्वामी चरणी अशी प्रार्थना करते की सर्वांचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे, कोणालाही दुःख येऊ नये असा मी प्रार्थना करते आणि आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर श्री स्वामी समर्थ. तर बघा, आपल्याला माहीत आहे की आपण कुठल्याही देवस्थानाच्या ठिकाणी वगैरे जातो तर तुम्हाला तिथे जर उदी मिळते तर त्याचं काय करायचं आहे आणि त्याचं विशेष महत्त्व काय आहे, तुम्हाला किती पवित्र स्थान असतात. आता अक्कलकोटचं समजा, तर तुम्ही अक्कलकोट बघा. अक्कलकोट हे खूपच मोठं आध्यात्मिक क्षेत्र म्हटलं तरी चालेल आणि खूपच देवस्थान खूप मोठं आहे. अक्कलकोटचं आहे म्हणा, शिर्डीचं म्हणा आहे. आता आमच्या इथे तर शिर्डीचं आहे, तर शिर्डीमध्ये पण खूप जगभरातून लोक खूप ठिकाणून येतात. तसंच अक्कलकोटचंही आहे. तर त्या ठिकाणी किंवा तुम्हाला इतर दुसऱ्या कोणत्याही म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही जाता मंदिरात वगैरे, त्या ठिकाणी तुम्हाला उदी मिळते. तर ती उदी आपण काय त्याचे उपाय करू शकतो, तर ही अत्यंत पवित्र अशी उदी असते. तर त्याचा आपण काय काय करायचं आहे आणि त्याचे अनेक मी तुम्हाला उपाय सांगणार आहे की त्याच्याने तुम्ही करू शकता. तर हे जे आपण आध्यात्मिकाची जोड धरून आपण खूपच आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो. तर ही जी उदी आहे, तर ही उदी खूप महत्त्वाची आहे. त्याचंच मी तुम्हाला असे अनेक उपाय सांगणार आहे की तुम्हाला त्याच्यामुळे आर्थिक स्थैर्य किंवा काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होणार आहे. तर मी तुम्हाला छोटासा असा उपाय सांगणार आहे, तर तुम्ही तो केला तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अनेक अनेक सुखप्राप्ती होईल. जेव्हा आपल्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी येतात, नैराश्य येते किंवा तुम्हाला असे संकट वगैरे वाटते किंवा कधीतरी अस्वस्थ होते, त्यावेळेस आपण स्वामी समर्थांचं नामस्मरण करून त्यांची जी उदी आहे त्याचा आपण उपाय आज जाणून घेणार आहोत. तर त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही ही नक्कीच, ती उदी जी असते ती उदी अतिशय पवित्र अशी असते. तर त्याच्याने आपल्याला खूपच फायदे होणार आहेत. तर आर्थिक अडचणी किंवा भीती, नैराश्य ज्या वेळेला येते त्यावेळेला आपण ती फक्त उदी लावून जर आपण आपल्या जर आयुष्याला जी चाल दिली तर खूपच फायदेशीर ठरणार आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही ती जी उदी आहे तर ती तुम्ही अशीच घरात आणल्यानंतर आपण काय करायचं आहे, ती उदी जी आहे ती आपण घेऊन म्हणजे आता आपण आलेलो आहे घेऊन, तर त्या दिवशी काय करायचं आहे, तर आपण स्वच्छ दुसऱ्या दिवशी किंवा तुम्हाला आता कुठे कोर्ट कचेरीची कामं वगैरे असतील तर तेव्हा हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तर सकाळी लवकर उठायचं आहे. ज्या दिवशी तुम्हाला महत्त्वाच्या कामाला जायचं आहे किंवा कोणाची कोर्ट कचेरीची कामे असतात, कोणाला जागा घ्यायची असते, कोणाला काही मुली बघायचा कार्यक्रम असेल किंवा कोणाला लग्नाला वगैरे जायचं असेल, तर असे शुभ कार्यासाठी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमचा जो दिवस आहे, जे येणारे अडचणी असतील तर त्या तिथेच संपतात. म्हणून तुम्ही जर हा उपाय केला तर खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. तर तुम्ही बघा, आपल्याला ती उदी जी असते ती उदी आपल्याला नंतर पुन्हा ती अभिमंत्रित करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर तुम्ही ज्या कुठल्याही देवस्थानावर जाल त्या ठिकाणी तुम्ही आता गेलेला आहे आणि तुम्हाला तिथे उदी मिळलेली आहे, तर ती उदी आपण घेऊन येऊन नंतर आपण आपल्या घरात ती अभिमंत्रित करायची असते. तर ती कशी करायची आहे मी तुम्हाला तेच सांगणार आहे. तर बघा, म्हणजे उठून आपण स्नान वगैरे करायचं आहे, देवघरातले देव वगैरे स्वच्छ धुवून त्यांना म्हणजे देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि नंतर आपण ज्या कुठल्या देवस्थानावरून जी उदी आणलेली आहे तर तो अंगारा म्हणा किंवा तुम्ही उदी म्हणा किंवा भस्म म्हणलं तरी चालेल. तर बघा, असेच भस्म जे असतात ते भस्म आपण घेऊन येतो, आपण अंगारा घेऊन येतो घरी आणि तो आपण तसाच ठेवून देतो. तर तसाच न ठेवून देता आपण त्याच्यावर उपाय केले पाहिजे. तर ते काय उपाय आहेत, तर बघा, तुम्ही घ्यायचं आहे आणि सकाळी आंघोळ वगैरे करून स्नान वगैरे करून आपण देवघरातली पूजा वगैरे आटपून आपण ती उदी जी आहे ती उदी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपण 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र कोणता आहे, तर तुम्ही अक्कलकोटला गेला असेल, तिथे तुम्हाला उदी मिळाली असेल तर ती तुम्ही उदी घेऊन तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला जर तुमचं जे देवस्थान आहे त्या देवस्थानाचा, आता काही जण देवीला जातात तर
देवीला गेले तर तुम्ही ओम ऐं ऐं क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणू शकता. साईबाबाच्या इथे जर जाणार असेल तर ओम साईराम असं तुम्ही ज्या कुठल्या देवस्थानावर जाणार आहेत त्या ठिकाणी म्हणजे गेलेला आहात त्या ठिकाणची जर ती तुम्ही उदी आणलेली आहे तर ती उदी आपण घेऊन त्याच्यावरती अभिमंत्रित करून ते त्याच्यावर अभिमंत्रित आता बघा मंत्र उच्चार जर केले तर ती उदी जी आहे ती उदी एकदम पवित्र होते आणि त्यामध्ये काही वेगळीच शक्ती निर्माण होत असते. म्हणूनच ती तुम्ही आणून ते आपण ते अभिमंत्रित करून आपल्याला कुठे किंवा रोज आजारपण वगैरे असेल किंवा रोज कुठले कामाला महत्त्वाचं जायचं असेल किंवा रोजचा दिवस आपल्याला चांगला जावा यासाठी आपण एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे आणि ती डबीमध्ये भरून ठेवून आपण रोज ती कपाळाला आपल्याला लावायची आहे. रोज तुम्ही लावून ते आपण जायचं आहे म्हणजे आपल्या महत्त्वाच्या कामाला. तर तुम्ही ती उदी आपण स्वतःही लावायची आहे आणि घरातील सर्व सदस्यांना पण लावायचे आहे. आपण असं हा छोटासा उपाय जर केला तर आपल्यालाही त्याच्यामधून आपल्याला खूप फायदे दिसून येतील. आणि मलाही अनुभव आलेला आहे. घरामधले वातावरण ही एकदम छान होते, वातावरण प्रसन्न होते. मग तुम्हीही असा छोटासा उपाय करून बघा. आणि हा उपाय जो करतो आहोत आपण तर ही उदी अतिशय प्रभावी उपाय ठरतो. आणि तुम्ही बघू शकता की ही उदी जर आपण कपाळाला लावली तर आपल्याला असं वाटते की आपल्याला एक संरक्षण कवच निर्माण झालेलं आहे. तर आपण ही उदी लावून आपण स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी समर्था आमच्या घरातील सर्वांचे रक्षण कर आणि त्यांना सर्व कामामध्ये यश दे. आपण असं म्हणून आपण प्रार्थना करायची आहे. हे स्वामी समर्था आम्हाला सर्वांना सुखी ठेव, आनंदात ठेव, आमच्याकडे दुःखाची सावली सुद्धा नको. आपण असं म्हणून आपण ही जी उदी आहे ती उदी आपण त्याला अभिमंत्रित करायची आहे. आणि ही रोज कुठेही आपल्याला कामाला जायचं आहे महत्त्वाच्या तिथे तुम्ही ही लावून जाऊ शकता. तर ही उदीच आपण साधीसुधी न समजता त्याला अभिमंत्रित करून तुम्ही घरामध्ये ठेवायचे आहे. तर तुम्ही ही जी उदी आहे ती थोडीशी आपण पाण्यामध्ये म्हणजे तीर्थ म्हणून सुद्धा घेऊ शकतो. तर तुमच्या घरात जर असली तरी तुम्हाला ती खूपच महत्त्वाची ठरणार आहे. ज्याप्रमाणे आपण जे ह्याचं भस्म आहे गाणगापूरला जो भस्माचा डोंगर आहे तिथलं जर आपण भस्म आपल्या घरामध्ये ठेवले तर करणी बाधा किंवा लागीर किंवा बाधा झालेली असते त्यांना त्या जर समजा घरात कोणाला होत असेल तर ते जर तिथला जर भस्म आपण घरामध्ये ठेवला तर त्याचं प्रमाण ही कमी होते. म्हणूनच आपण ह्या भस्माला सुद्धा साधं सुद्धा समजायचं नाही. ह्याला गाणगापूरला खूप मोठा भस्माचा डोंगर होता. आता तो काही कालांतराने खूप कमी होत झालेला आहे. पण खूपच प्रभावी असा उपाय असतो. तर तुम्हाला हे संकटातून बाहेर काढतो. म्हणजे कसं आहे भक्तांनो उदी ही कोणतीही जादू नसून ती स्वामी समर्थांची कृपा आणि भक्तांचे श्रद्धा आहे. तर श्रद्धेचा आठवण आहे. संकटातून बाहेर पडण्यासाठी हा संयम आणि प्रभावी असा उपाय तुम्ही सकारात्मक विचार करून त्याचसोबत तुम्हाला नामस्मरणाचे धैर्य देते. तर मग तुम्ही स्वामी समर्थांचं किंवा तुम्हाला जिथे कुठे मिळालेली असेल तिथले भस्म आणून तुम्ही हे अभिमंत्रित करून घ्यायचं आहे. तर बघा आपल्याला स्वामी तर म्हणलेलेच आहे तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मग बघा एवढे मोठे स्वामींचं वाक्य आहे तर मग आपल्याला भ्यायचं काय कारण आहे. फक्त स्वामींचं नामस्मरण आपण सतत केलं पाहिजे आहे. आणि स्वामींच्या नामस्मरणाशिवाय कोणालाही म्हणजे आता तुम्ही ज्या देवाला मानता ते देवाचं नामस्मरण करणे हे अतिशयच खूप प्रभावी ठरणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण जी काही सेवा झालेली आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून मी आता तुमचा निरोप घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.